रोल ओके सर. नमस्कार. पटेल श्रावणीचा सर्वेश्वर नेताजी विठ्ठल नरसळे तसेच आमचे बंधुराज सोमनाथ विठ्ठल नरसळे आपल्या बार्शी शाखेमध्ये एक अशी सुरुवात केली आहे की आपण बार्शीतील नॉनव्हेज प्रेमींसाठी आपण ही शाखा ओपन केलेली आहे बार्शी शहरामध्ये. प्रथमच एरमाळची शाखा आपल्या बार्शीमध्ये ओपन झालेली आहे. तर आपल्या शाखेला 3 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे. तर ज्यांना खास मच्छी खाण्यासाठी एरमाळला जावं लागत होतं तर आता जाण्याची गरज नाही आहे, कारण आम्हीच आपल्या शहरामध्ये प्रथमच मच्छी खाणाऱ्यासाठी शाखा ओपन केलेलं आहे. तसेच आपल्या शाखेमध्ये बरेच असे व्हेज नॉनव्हेज असे भरपूर आयटम आपल्या शाखेमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मच्छी खाणाऱ्यासाठी स्पेशल मच्छी थाळी, मग त्यामध्ये अनलिमिटेड मच्छी थाळी, त्यानंतर चिकन थाळी, त्यानंतर व्हेज थाळी, असे अंडा थाळी, असे बऱ्याच व्हरायटीज. आणि खास करून व्हेज खाणाऱ्यांसाठी अनलिमिटेड व्हेज थाळी ही तर आपल्या शाखेमध्ये उपलब्ध आहे. तरी ह्या शाखेसाठी जी आपल्या वापरण्यात येणारे पदार्थ किंवा मसाले हे पूर्ण आपण घरगुती वापरत आहोत. आणि तसेच मच्छीप्रेमींसाठी खाण्यासाठी आपण एक नवीन कुपन थाळी लॉन्च केलेली आहे आपण. तर त्या कुपन थाळीमध्ये काय ऑफर आहे हे तुम्हाला मी आता स्पष्ट करून सांगतो. तुम्हाला पूर्ण आपल्याकडे अशी व्हेज किंवा नॉनव्हेज थाळी असणार आहे. त्याच्यामध्ये व्हेजमध्ये आयटम असणार आहेत, नॉनव्हेजमध्ये आयटम असणार आहेत. ह्या थाळीची किंमत फक्त 599 रुपये असणार आहे. तर मी तुम्हाला ती थाळी दाखवतो काय काय आहे तर. ही कुपन थाळी आहे आपली. कुपन थाळीमध्ये तुम्हाला ही दम मच्छी, फ्राय मच्छी, चिकन फ्राय, सूप मुंडी, सूप रस्सा, तसेच राईस, बॉईल, भाकरी आणि तंदूर असे सर्व आयटम भेटणार आहेत. तर ही थाळी घेण्यासाठी तुम्हाला आपल्या शाखेला भेट द्यावा लागणार आहे. तसेच ही थाळी आपण 2 जणांमध्येही खाऊ शकताय. आणि ही थाळी घेण्यासाठी तुम्हाला आपल्या शाखेला भेट द्यावा लागेल. तसेच त्या थाळी खाल्ल्यानंतर तुम्हाला असं कुपन दिलं जाणार आहे. कुपन घेतल्यानंतर तुम्ही तिथं तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता हे पूर्ण ॲड्रेस घेतला जातो तुमचा. त्याच्यानंतर हे कुपन असं फोल्ड करून पूर्ण अशा पद्धतीनं त्याला पूर्ण चिकट टेप लावला पाहिजे, जेणेकरून या चिठ्ठीमधील नाव कुणाला दिसणार नाही. हे लावल्यानंतर हे या बॉक्समध्ये टाकले जाणार आणि हे बॉक्स आपल्या शाखेचं 6 महिन्यासाठी कालावधी दिलेला आहे आपण. आणि आपल्या शाखेचं टार्गेट पूर्ण भूमी शाखा असेल, बार्शी शाखा असेल, या दोन्ही शाखेचं मिळून टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ते आपण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सोडत करणार आहोत. तर सोडत करताना पूर्ण पारदर्शक राहणार आहे आणि पूर्ण आपण लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत. तर ह्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्हाला पूर्ण अशी 51 बक्षीस भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम बक्षीस थार असणार आहे. त्याच्यानंतर सिरियल प्रमाणे किंवा आयोजकानुसार पूर्ण बक्षीस
त्याच्यामधनं आपल्याला दिली जाणार आहे. तरी देताना पूर्ण पारदर्शक राहणार आहे, कुणाचीही फसवणूक होणार नाही आणि पूर्ण ज्यांचं नाव निघलं आहे चिठ्ठीमध्ये किंवा कुपनमध्ये तिथपर्यंत त्यांना ते पोच करण्याचं काम आमचं राहील. आणि आपल्याला ज्यावेळेस सोडत असणार आहे त्यावेळेस आम्ही पूर्ण त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण कस्टमरला माहीत होणार आहे की यांच्या थाळ्या किती गेल्या आहेत, आणखी थाळ्या किती बाकी राहिलेल्या आहेत आणि सोडत कधी असणार आहे. आणि आपण त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप मोबाईलवरती आपल्यापाशी तर ज्यावेळेस आपण सोडत करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल करून सांगणार की ज्यावेळेस आपली सोडत आहे त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला हजर राहू शकता. आणि ज्यांना कुणाला त्याच्यामधील बक्षीस राहील असेल, बक्षीस ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघली किंवा कुपन निघले, त्यांना यातलं कुठलंही कुपन नसेल पाहिजे किंवा बक्षीस नसेल पाहिजे, तर त्या बदल्यात जी शोरूम प्राईस किंवा कुपन आपले बक्षिसाची जी रक्कम असेल ते त्यांना देण्यात येईल. पाहिजे असेल किंवा समजा त्यांनी जर म्हणले की आम्हाला हेच वस्तू पाहिजे तर आपण त्यांना वस्तू देणार. आता ही थाळी जी आता आपण दाखवली ती किती रुपयाची थाळी? ही थाळीचा पूर्ण रेट 599 रुपये आहे. ही थाळी खाल्ल्यानंतरच कुपन भेटणार आहे आपल्याला. किती कुपनाचं आपलं नियोजन आहे? तर आपल्या दोन्ही शाखा आहेत. तर आपल्या एका शाखेचं नियोजन आहे 9,999 कुपन झाले आपण ती सोडत करणार आहोत. तसेच आपल्यामध्ये वेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा थाळी आहे आपल्याकडे अवेलेबल, तर त्यामध्ये तुम्हाला आयटम दाखवू शकतो. ही योजना फक्त भूम आणि बार्शीसाठी आहे का उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा? ही योजना त्या महाराष्ट्रात राहणार आहे. असं नाही की बार्शी शहरात आणि धाराशिव जिल्ह्यात असं नाही. महाराष्ट्रातले कुठले जरी कस्टमर असले तरी त्यांना आता जसं म्हणले की सर की 2 शाखा आहेत तुमच्या, मग तुमच्या दोन्ही शाखेचे वेगळे वेगळे कुपन आहेत का दोन्ही एकत्र मिळून करणार आहेत तुम्ही? दोन्ही आता आमचं कसं शाखा आहे ती शाखा म्हणलं तर सगळं एकत्रच असते. ही जी आहे ती आपण कोकण थाळी जी आहे ती एकत्रच आहे सगळं सोडत एकत्रच होणार. सोडत जे आहे ती आपण कुठेतरी मोठं नियोजन करून त्या ठिकाणी जमवून सगळं त्या शाखेत ह्या शाखेत मिक्स करून हे करून सोडत म्हणजे ज्यावेळेस तुमच्या दोन्ही शाखेचे 10,000 कुपन होतील त्यावेळेस तुम्ही त्याची सोडत करणार. आणि हे आमचा हॉटेल व्यवसाय 1 आणि 2 दिवसात नाही, हे आम्ही 2010 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहोत. आता सध्या आम्ही 16 वर्ष झालं या धंद्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. तर आम्हाला यातला चांगला अनुभव आहे. आणि अनुभव असा आहे की असं कुणाची फसवणूक आतापर्यंत कुणी आम्ही कुणाची केलेलं नाही. आणि आपण वेज थाळी आहे. वेज थाळी तर याच्यामध्ये आपल्या वेज खाणाऱ्यासाठी पनीर मसाला, डाळ फ्राय, शेवभाजी, काजू करी, 2 गुलाबजामुन, जिरा राईस, पापड, रोटी आणि भाकरी. ही पूर्ण थाळी लिमिटेड राहणार आहे आणि ही 1 किंवा 2 व्यक्तीलाही खाऊ शकता. याच्यामध्ये असं नाही की एका माणसाने लिमिटेड खावं असं काही नाही. 2 माणसंही यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतात. फक्त एवढंच की एका थाळीवर एकच कुपन भेटेल फक्त. या थाळीची किंमत किती? या थाळीची किंमत फक्त 599 रुपये राहणार आहे. तुम्ही वेज थाळी घ्या किंवा नॉन व्हेज थाळी घ्या, दोन्ही पैकी कुठलेही घेऊ शकता. आता हे जे आपण थाळी सांगितलं याची किंमत 599 आहे. 2 किंवा 3 व्यक्ती किंवा 1 कितीही व्यक्ती ते खाऊ शकता, त्याची किंमत तेवढीच राहणार. आणि त्याच्यामध्ये जे जेवण आहे ते शाकाहारीचं आणि मांसाहारीचं. तर आता बऱ्याच लोकांना असं असतं की शाकाहारी म्हणल्यानंतर बैठक व्यवस्था वेगळी आहे का, तर त्या बाबतीत काय सांगाल आपण? आमच्याकडे असा विषय आहे की आपल्यापाशी हॉलमध्ये पूर्ण आपण फॅमिलीसाठी अरेंज केलेलं आहे. त्यासाठी जेंट्ससाठी आपल्याकडून पलीकडे गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये सर्वजण बसू शकतात आणि व्यवस्थित जेवण करू शकतात. आता नेमकं ही थाळी खायला यायचंय कुठं? पत्ता हॉटेलचा पत्ता आहे लातूर रोड, मारुती सुझुकी शोरूम समोर, बार्शी. आणि आपल्या भूमच्या शाखेचा पत्ता आहे भूम पार्डे रोड, HP पेट्रोल पंपा शेजारी, श्रावणी. आणि वेळ किती असेल आपला हॉटेलचा? आपल्या सकाळचा टायमिंग आहे, सकाळी आपण ही थाळी बरोबर 12 वाजता तयार होते आणि नाईटला 10:30 वाजता बंद होते. थाळी इथं येऊन खाल्लं तर कुपन मिळेल का पार्सल नेलं तर कुपन मिळेल? आपला कुपन असा विषय आहे, तुम्ही थाळी पार्सल जरी नेली किंवा आपली झोमॅटोवर पण तुम्ही ऑर्डर करू शकता. जर ऑनलाईन जर करायचं असेल
किंवा घरी बसून समजा एखाद्याला थाळी मागवायची असेल तरीही मागू शकता. आपली झोमॅटोवर उपलब्ध आहे. ऑनलाईन पार्सलची सोय आहे. थाळी तरी झोमॅटोवर आहे तीच असणार आहे. आणि ज्यांना कोणाला आपल्या हॉटेलला विजिट नाही देता आलं तर समजा एखाद्याला कुपन फाडायचं असेल तर ते म्हणले तर आपल्याला कुपन फाडायचं आहे, तर त्या थाळीचा रेट 600 रुपये नाही राहणार, तर त्या कुपनचा रेट फक्त 500 रुपये राहणार आहे ऑनलाईन द्वारे. त्यांना समजा आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीत कोणी. फक्त कुपन घ्यायचं आहे. फक्त त्यांना कुपन ज्यांना आपल्याला कुपन घ्यायचंय त्यांनी आपला व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करून ऑनलाईन कुपन सुद्धा घेऊ शकतात. त्याची फक्त आपण कुपनचा रेट 500 रुपये ठेवलेला आहे. मग आपला व्हॉट्सअप नंबर काय? व्हॉट्सअप नंबर आपण दिलेला आहे ते व्हॉट्सअपवर. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9834 78 70 30 77 19 81 20 88. भूमच्या शाखेचा पत्ता सांगा बरं. भूमच्या शाखेचा पत्ता भूम पार्ले रोड, HP पेट्रोल पंपा शेजारी भूम. हां, जास्तीत जास्त एक भेट द्यावी असं करा घ्या. आणि सर्वांना अशी विनंती आहे की महाराष्ट्रातील पहिलेच. पूर्ण कानाकोपऱ्यातील व्यक्तींनी हा सण या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि बक्षीस जिंकण्यासाठी पटेलला भेट द्यावी. तुम्ही समजा एखाद्याला थार लागली तर तिचे डॉक्युमेंटचे पेपर जे आहेत ते क्लिअर कोण करून देणार आहे? आता याच्यामध्ये असा विषय सर की कुपन असल्यामुळं कुपनवर आपण फार बक्षीस देतो. तर ह्यासाठी जे खर्च येणार आहे त्यामध्ये आम्ही फक्त शोरूम प्राईस देणार. आणि त्याच्यासाठी आम्ही नियमवाटीमध्ये केलेला आहे उल्लेख. त्यामध्ये जे RTO टॅक्स, तुमचा इन्शुरन्स, बाकी काय तुमचे पेपर असतील ते स्वतः तुम्हाला क्लिअर करून घ्यावं लागतील. ती फक्त थारसाठी आहे. आणि बाकी जे तुमचे जसं थोडे मोटरसायकल सोडून बाकीच्या जेवढ्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 1ही रुपया भरायची गरज लागणार नाही. त्यामध्ये ॲटो रिक्षा, बुलेट, त्यानंतर मोटरसायकल आणि ॲक्टिवा फक्त शोरूम किमतीमध्ये दिली जाणार आहे. आणि ती बाकी जी तुमचा जी मेंटेनन्स वगैरे लागणार आहे त्यामध्ये Accessories असेल, असेल, इन्शुरन्स असेल, ती स्वतः तुम्हाला खर्च करावा लागणार आहे त्यासाठी. आणि जर समजा तुम्ही जर म्हटलं की आम्हाला हे खर्च करायचा नाही, तर तुम्ही जर म्हटलं की आमची याची किंमत जेवढी असेल शोरूम किंमत तेवढी आम्ही तुम्हाला कॅश देणार आहे. ही थाळी सोडून ते जे आपल्याकडे आम्ही कॅश देणार असे तसे देणार ना, त्या पैशाचा आमचा चांगला लाभ झाला पाहिजे जरा. आता त्यांनी व्यवस्थित नाही करून स्वतः business करावा पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही पैसे गुंतवू शकतो. त्याच्यामध्ये एखाद्याला कार लागली किंवा बुलेट लागली, जर त्यांनी जर म्हटलं की आम्हाला बुलेट नाही पाहिजे, आम्हाला पैसे द्या, तर आमची फक्त एकच इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योजक तयार व्हावे आणि ह्या पैशामधनं स्वतःचा त्यांनी व्यवसाय चालू करा. आमचे ब्रँच वगैरे काही घेऊ नका, आमची काही अडचण नाही त्यासाठी, पण स्वतःचा व्यवसाय चालू करा. असं काही जणांना वाटेल की त्यांनी पैसे द्यायला लागलेत आणि स्वतःचा ब्रँच चालू करा तुम्ही. आमचं काही अडचण नाही, तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या नावाने चालू करू शकता. जेणेकरून ते पैसे कुठं फालतू गेले नाही पाहिजे, चांगले व्यवसाय. उद्योगामध्ये गेले पाहिजे. आणि ह्या पैशाचा उद्देश फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रामधील उद्योजक तयार झाले पाहिजेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बळ एखाद्या उद्योजकाला भेटलं पाहिजे. लकी ड्रॉची नियम अटी काय आहे? लकी ड्रॉ ऑफरमध्ये नियम अटी आहेत अशा ठीक आहे, की रोड टॅक्स, इन्शुरन्स, सांगितलं. RTO गाडीचे ॲक्सेसरीज स्वतः ज्यांना बक्षीस लागेल तुम्ही स्वतः करा. त्यामध्ये आपण फक्त शोरूम किमतीमध्ये वस्तू दिल्या जाणार आहेत. त्यानंतर एका कुपनवर एकच थाळी दिली जाणार किंवा एका थाळीवर एकच कुपन दिलं जाणार. मग तुम्ही एक थाळी तुम्ही एक माणसामध्ये किंवा 2 माणसामध्ये शेअर करू शकता. जर समजा एक्स्ट्रा जर आयटम वगैरे तर वाढवून घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये. मी थाळीमधील फक्त एवढंच एक उद्देश आहे, जी थाळी तुम्ही घेताय त्याच्यामधील पदार्थ जे आहेत ते फक्त नासाडी करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, फक्त त्यामधील आयटम खराब करून म्हणजे त्यामध्ये जसे तुम्हाला आयटम लागतील त्या पद्धतीने तुम्ही मागून घेऊ शकता. त्यामध्ये फक्त अन्नाची नासाडी करू नका तुम्ही. फॉर एक्झाम्पल 2 जण जर एका थाळीमध्ये जेवायला बसले आणि जर त्यांना जर आपली थाळी आहे आणि जर त्यांना वरून घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा चार्जेस करावं लागतात. आपण जी सुरुवातीला थाळी देणार आहोत ही लिमिटेड थाळी राहणार आहे आणि पूर्ण ह्याच्यामध्ये जे थाळीमध्ये आयटम भेटणार आहे ती एकदाच भेटणार आहे. त्यानंतर एक पाणी बॉटल आपण त्यांना फ्री देणार आहोत त्या थाळीवर आणि ह्याच्यामधले आयटम ते एकदाच भेटणार. तुम्हाला जर समजा वरनं जर म्हणजे समजा तुम्हाला लागले तर तुम्ही नंतर आणखी मागून घेऊन त्याचे चार्जेस तुम्हाला पेड करावं लागतील. ठीक आहे. आणि पटेल आपल्या शाखेमध्ये पटेलचा पत्ता आहे आपल्या हॉटेल आणि नाव पत्ता परत एकदा सांगा जोरा. तर आपल्या हॉटेलचा पत्ता आहे लातूर रोड
हॉटेल श्रावणी येरमाळकर, लातूर रोड मारुती सुझुकी समोर शेजारी श्रावणी हॉटेल बार्शी. एक वेळेस अवश्य भेट द्या. आणि होमच्या हॉटेलचा पत्ता पारडी रोड HP पेट्रोल पंप शेजारी श्रावणी हॉटेल बूम. एक वेळेस या दोन्ही हॉटेल एक वेळेस अवश्य भेट द्या. हे या हे संधीचा करतो. सगळ्यांनी लाभ घ्यावा.